नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौपसाहुणम् नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैन सिद्धान्तप्रवेशिकेयं विरञ्चते स्वल्पधियान्विताय पंचपरमेष्ठी भगवान की जय. आत्मवैभव पुस्तकामध्ये पान नंबर 26 बघत होतो आपण. काय चाललं होतं प्रकरण की गुण कसे असतात, गुणांचं वर्णन चालू आहे. द्रव्यामध्ये दोन प्रकारचे गुण आहेत, सामान्य आणि विशेष. मग त्याच्यामध्ये जे सामान्य गुण आहेत ते 6 आहेत. मग त्यांनी प्रश्न विचारलाय की सामान्य गुण 6ही द्रव्यामध्ये समान असतात, मग ते गुण अनेक असून सुद्धा 6च गुणांना का मुख्यता दिली, असं जीवदत्त म्हणजे वडिलांनी प्रश्न विचारला. मुलगी सांगतीये, वाचतंय. प्रज्ञा काय म्हणतीये, हे 6 सामान्य गुण समजले तरच आनंदाचा मार्ग प्राप्त होतो. हे मुख्य गुणच जाणले नाही तर वस्तूचे स्वरूप समजण्यास कठीण जाते, अवघड वाटते. या सामान्य 6 गुणातून वस्तू स्वभाव सहज समजतो, जाणला जातो. म्हणून हे 6च सामान्य गुण मुख्य आहेत. काय कळलं? काय समजलं सांग. त्याने वस्तू स्वरूप समजतं त्या 6 गुणांनी, त्यामुळे हे 6 मुख्य सामान्य घेतले. गुण अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व आणि प्रदेशवत्व, हे 6 सामान्य गुण आहेत. तर हे समजले तर सामान्य वस्तूचं स्वरूप आपल्याला समजू शकतं. ह्याच्यापेक्षा अजून अन्य गुण समजले तर बेस्टच आहे, पण एवढे समजले तरी सुद्धा वस्तू आपल्याला क्लिअर होऊ शकते. म्हणून या 6 सामान्य गुणांना मुख्यता आहे. जीवदत्त वाच. ही गुणविशेषता ही गुणविशेषता नेहमी लक्षात ठेवा बर का. प्रत्येक गुणाचे कार्यक्षेत्र आपापल्यामध्येच आहे. जीवामध्ये ज्ञानगुणाचे जाणण्याचे कार्य ज्ञानगुणानेच होते. श्रद्धा चारित्रादी गुणामुळे नाही, किंवा श्रद्धा गुणाचे गुणामुळेच होते. ज्ञान चारित्रादी गुणामुळे होतच नाही. उद्गलामध्ये काय स्पर्श समजलं, म्हणजे द्रव्याची म्हणजे एवढी स्वतंत्रता आहे की त्या द्रव्यामध्ये प्रत्येक गुण आपापलंच कार्य करत आहे, अन्याचं कार्य करत नाही. ज्ञान गुण सुद्धा ज्ञान गुणालाच परिणमन करू शकतं, अन्य गुणांचं परिणमन करू शकत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं की मी करता आहे, पण सांगितलं जीव सुद्धा त्याच्या अनंत गुणांचा करता नाही. अनंत गुण सुद्धा स्वयमेव परिणमन करत आहेत. उद्गलामध्ये स्पर्श गुणाचे कार्य स्पर्श गुणानेच होते. रसगंध वर्णादी गुणामुळे होतच नाही. धर्मद्रव्यामध्ये गतिहेतुत्व गुणाचे कार्य गतिहेतुत्व गुणामुळेच होते. अन्य अस्तित्वादी गुणाचे होतच नाही. गुणांमुळे होत असेच नाही. 6ही म्हणजे ज्या त्या द्रव्यामध्ये द्रव्यामध्ये असणारे ते गुण स्वतःच कार्य करतात, अन्यांचं कार्य करू शकत नाही. जसं पुद्गलामध्ये असणारा नाही. स्पर्श रसगंध वर्ण गुण, मग ते त्याच कार्य करतं, अन्यांचं करत नाही. धर्मद्रव्यामध्ये असणारा गती हेतुत्व गुण, अस्तित्वादी गुण, हे सगळे आपलं आपलं कार्य करतात, पराचं कार्य करत नाहीत. असेच 6ही द्रव्यांमध्ये जे अनंत गुण आहेत त्यात घटवायचे. पुढं अशा रीतीने प्रत्येक गुणाचा भाव म्हणजे कार्य वेगवेगळा आहे. म्हणून एक गुण दुसऱ्याचे प्रज्ञा चालू आहे का? प्रत्येक गुणाचा भाव म्हणजे कार्य वेगवेगळा आहे. म्हणून एक गुण दुसऱ्या गुणाचे कार्य करीतच नाही.
निश्चयने प्रत्येक गुणामध्ये अशी स्वतंत्रता आहे. जसं द्रव्य स्वतंत्र आहे तसंच त्याच्यातले गुण सुद्धा स्वतंत्र आहे, तसंच त्याच्यातल्या सर्व पर्याय सुद्धा स्वतंत्र आहेत. निश्चयने प्रत्येक गुणामध्ये अशी स्वतंत्रता आहे. अशा स्वतंत्र अनंत गुणांचा पिंडरूप द्रव्य तर पूर्ण स्वतंत्रच आहे, परंतु अज्ञानाने कल्पनेने आपण एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचे कार्य करते किंवा संपूर्ण दुनिया माझी आहे असा संबंध जोडतो. परंतु वास्तवात सत्यात प्रत्यक्षात तर असे होतच नाही. म्हणजे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कदापिही होत नाही आणि एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य करू शकत नाही. तरी पण तुम्ही मानताय काय? मी संसार करतोय, मी घर चालवतोय, मी मुलांना मोठं करतोय किंवा मी पराचा करता आहे, हे सगळे भाव आहेत हे मिथ्या आहे. कारण द्रव्याची स्वतंत्रता आहे, त्याबरोबर गुणांची स्वतंत्रता आहे, त्याच्याबरोबर पर्यायाची सुद्धा स्वतंत्रता आहे. जीवदत्त वाचा कोणा एक दुसऱ्या द्रव्य. द्रव्याचे करते दुसऱ्या द्रव्याचे करते अशा खोट्या मान्यतेला समयसार गाथा 84 व 86 मध्ये द्विक्रियावादी जिनेंद्र भगवंतांच्या मताच्या बाहेर आहे असे म्हटले आहे. म्हणजे काय? प्रज्ञा तो असं मानतो की मी दोन द्रव्याचं कार्य करतो, त्याला काय म्हटलं? द्विक्रियावादी. म्हणजे दोन द्रव्यांचं करणारा. अदिती कुठे गेलात? दोन द्रव्याचं करणारा म्हणजे मी पराचं करतो किंवा पर माझं करता असं ज्याची मान्यता आहे तो त्याला काय म्हणायचं? द्विक्रियावादी. म्हणजे मिथ्या दृष्टी. द्विक्रियावादी म्हणजे काय सांगितलं सांग? दोन एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यात म्हणजे म्हणजे दोघांच्या क्रिया करणारा तो म्हणजे जीव आणि पुद्गलाचं कार्य करणारा तो द्विक्रियावादी. म्हणून तो मिथ्या दृष्टी आहे. कोणीही असं द्रव्य नाहीये की जे द्विक्रियावादी असेल, म्हणजे आपलं आपलंच कार्य करणारा आहे प्रत्येक द्रव्य, हे सांगितलं. प्रज्ञा तसेच नास्ती सर्व संबंध समयसार कलेश 200 यावरून एका द्रव्याचा संबंध नाहीच हे सिद्ध होते. एका द्रव्याचा सुज्ञान द्रव्याशी संबंध नाहीच. म्हणजे जरी वर सांगितलं की दुसऱ्याचं कार्य मी करू शकत नाही, तसंच सांगितलं दुसऱ्या एका कलशामध्ये की एकमेकांचा कोणाशीही संबंध नसतो, नाही नसणार. कुठल्याही द्रव्याचा कुठल्याही परद्रव्याशी अन्य द्रव्याशी संबंध नसतोच. म्हणून सांगतायत काय? नास्ती सर्वोपी संबंध परद्रव्यात्मतत्वयोः कर्तृकर्मत्व संबंधा भावेतत् कर्तृता कुतः. जर परद्रव्याशी माझा संबंध नाहीये तर कर्ता कर्म संबंध कसा असणार तिथं? मी करता आणि ते माझं कर्म असं होऊ शकत नाही. म्हणजे जे ते स्वतःच स्वतः करता आहे. माझी पर्याय उत्पन्न होणार तर त्याचा करता मी आहे. पराची पर्याय उत्पन्न होत असताना त्याचा करता ते स्वयं आहे. मी पराचं करता बनू शकत नाही असं सांगितलं. सुज्ञान विचारतो, गुणांची माहिती आपण विस्ताराने पाहिली, परंतु याचा जीवनात काय उपयोग हे पण विस्ताराने सांगा. हातात ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे गुणांच्या द्वारे प्रत्येक वस्तू भिन्न भिन्न दृष्टीपथात येते व त्यामुळे स्वपरभेद विज्ञानाची प्राप्ती होते. तसेच अनादिकालापासून प्रत्येक क्षणामध्ये जे पराचे कर्तृत्व व वक्तृत्व घेत होतो हे सहज संपते आणि सत्य धर्माची प्राप्ती होते. काय समजलं? प्रज्ञा थांबा एक एक क्लिअर करत जाऊ ना, नुसतं वाचायचं नाही. काय कळलं सांगा? येस. सुज्ञान काय म्हणतोय? हे सगळं गुणांचं सगळं समजलं आपल्याला विस्ताराने, त्याचा जीवनात मला काय उपयोग आहे? काय समजलं सांगा? जसं आवळा हातात ठेवला तर तो आवळा तुम्ही दाखवू शकता. हातात ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे गुणांच्या द्वारे प्रत्येक वस्तू भिन्न भिन्न दृष्टीपथात येते. जसं ते भिन्न भिन्न रूपाने पाहू शकतो आपण, तो आवळा म्हणा, ते द्रव्य म्हणा, तसं सांगतायत की इथं सुद्धा भिन्न भिन्न रूपाने ते गुण आपण जेव्हा स्वतंत्र पाहतो त्यावेळेस ते दिसू शकतात असे भिन्न.
त्यामुळेच स्वपरभेद विज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून मी भिन्न आहे आणि परद्रव्य भिन्न आहे ह्याची आपल्याला भावभासना होते. तसेच अनादी काळापासून प्रत्येक क्षणामध्ये जे पराचे कर्तृत्व व भोक्तृत्व घेत होतो ते सहजच संपते व सत्यधर्माची प्राप्ती होते. काय सांगायला लागले तिथं की गुण कसे असतात असं बसतात ना, विज्ञानाची प्राप्ती होते. तसेच अनादी काळापासून प्रत्येक क्षणामध्ये जे काय आपण परद्रव्य माझा करता आहे भोगता आहे हे मानतोय तर ते सगळं मिथ्या आहे हे समजणार. मी कोणाचाही करता नाही भोगता नाही. प्रज्ञा. पिताजी मी जीवद्रव्य आहे. पिताजी निश्चयानेच मी जीवद्रव्य आहे. निश्चयानेच मी माझ्या अनंत गुणांनी समृद्ध आहे. मी गरीब नाही श्रीमंत नाही. पान नंबर 28 वर पहिली ओळ आहे. असे जाणून अनंत गुणांचा पिंड स्वरूप निज भगवान आत्म्याचा अनुभव घेतला तरच मोक्ष मार्गस्थ झालो, तरच रत्नत्रयाची प्राप्ती झाली, तरच गुणास समजलो असे म्हणता येईल. असेच आपणास म्हणावयाचे आहे ना. म्हणजे वडिलांना ती म्हणतीये की हे सगळं समजून काय फायदा. निश्चयाने मी तर कोण आहे, जीव आहे आणि प्रत्येक द्रव्य अनंत गुणांचा पिंड आहे. तसंच मी सुद्धा अनंत गुणांचा पिंड आहे. मग ते गुण हे माझं वैभव आहे, धन हे माझं वैभव नाहीये. धनाने मी गरीब आणि श्रीमंत नाही, तर मी अनंत गुणरूपी वैभवाने समृद्ध आहे. हाच फायदा आहे. जीवदत्त म्हणजे पिताजी म्हणतात की होय बेटा असेच आहे. सुज्ञान. या गुणांच्या माहितीचा उपयोग अजून आहे काय? अजून काय आहे ह्याचा काय उपयोग? गुणांचं विश्लेषण समजून अजून काय उपयोग? जीवदत्त. बेटा प्रत्येक गुण आपापल्या द्रव्याच्या आश्रयाने राहतो. निश्चयाने आपले गुण दुसऱ्याच्या गुणास किंवा द्रव्यास मदत करू शकत नाहीत अथवा दुसऱ्यावर प्रभाव टाकू शकत नाही. काय म्हणले आदिती? हो आहे इथंच आहे. दे मला वाचा. प्रत्येक गुण आपापल्या द्रव्याच्या आश्रयाने राहतो. निश्चयाने आपले गुण दुसऱ्याच्या गुणास किंवा दुसऱ्या द्रव्यास मदत करू शकत नाहीत अथवा दुसऱ्यावर प्रभाव टाकू शकत नाहीत. जेथे एका द्रव्यातच असलेला एक गुण दुसऱ्या गुणाचे कार्य करत नाही तिथे मी दुसऱ्यास सुखी दुःखी केले असे म्हणणे व्यर्थच आहे. काय समजलं? गुणांची स्वतंत्रता सांगायला लागलेत ना. गुण कसे आहेत? प्रत्येक द्रव्यातल्याचे गुण स्वतंत्र आहेत. त्यामुळं मी माझ्याच अन्य गुणांचं कार्य करू शकत नाही, तर मी अन्य द्रव्याचे कार्य कसं करू शकेल? त्यामुळं मी त्यांचं कार्य करू शकत नाही, त्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही, त्यांचं परिणमन करू शकत नाही. मग मी म्हणून त्या दुसऱ्याला सुखी दुःखी सुद्धा करण्यामध्ये असमर्थ आहे. सांगा, आस्थाला सुखी कोण करतं? मी. दुःखी कोण करतं? आता म्हणा मी नाही. म्हणजे त्याला सुखी करणारा पण मी नाही आणि दुःखी करणारा पण मी नाही. त्याचं परिणमन स्वतंत्र आहे. तुम्ही इकडं उत्तरेकडे जा म्हणलं की ते दक्षिणेकडेच जाणार. म्हणून सांगतायत की करा, काय करा? स्वतंत्रतेचं भावभासन करा. माझं परिणमन मी करू शकतोय. मी त्यावेळेस काय करतोय? फक्त भाव करतोय. माझ्या गुणांचं परिणमन असं चालू आहे आणि परद्रव्याचं परिणमन ते त्याच्या अधीन आहे, माझ्या अधीन नाही. प्रज्ञा. पिताजी. आता मला जे पिताजी ते सांगेल. वाचा. आता मला जे सुचले ते सांगते. तुम्ही सर्वजण लक्ष देऊन ऐका. या गुणांना जाणून जीवनात उपयोग हाच आहे की अनंत गुणांचा मी स्वामी आहे, अनाथ नाहीच. आजपर्यंत शरीर सौष्ठव, परिवार संपन्नता वगैरे परवैभवांमध्ये स्वतःला ऐश्वर्यशाली मानले, त्यातच स्वतःचा गौरव समजलो.
परद्रव्यातूनच आपणास आनंद मिळतो अशी खोटी कल्पना केली. परंतु स्वपर भेद विज्ञान झाले तेव्हा समजले की ज्ञानानंदादी अनंत गुणांची विशाल संपत्ती माझ्याजवळच आहे. आनंद, ज्ञान वगैरे गुण माझ्यामध्येच असून त्यांना परामध्येच शोधण्याचे अज्ञान गुणांना जाणल्यामुळे सहजच संपले. परामध्येच शोधण्याचे अज्ञान गुणांना जाणल्यामुळे सहजच संपले. म्हणजे माझा आनंद, माझं ज्ञान मी परामध्ये शोधत राहिलो म्हणून आजपर्यंत अज्ञानी राहिलो. आणि हे अज्ञान आता हे सगळं गुणांचं वर्णन समजल्यामुळं माझं संपलं. म्हणजे ते अज्ञान मला दुःख देत होतं आणि मला काय वाटत होतं की परद्रव्य मला दुःख देतं. पण पर हे दुःखाचं कारण नाहीये, माझं अज्ञान दुःखाचं कारण आहे. काय सांगायला लागले? तुम्ही दुःखी का आहात? परामुळे नाही तर अज्ञानामुळे दुःखी आहोत. काय म्हणले? स्वपरभेद विज्ञान झाले तेव्हा समजले की ज्ञानानंदादी अनंत गुणांची विशाल संपत्ती माझ्याजवळच आहे. आनंद, ज्ञान वगैरे गुण माझ्यामध्येच असून त्यांना परामध्ये शोधण्याचे अज्ञान गुणांना जाणल्यामुळे संपले. म्हणजे मला म्हणायचे की आपण आपल्या गुणांना जाणलं तर आपल्याला हा फायदा होतो की जे काय आपल्या पण ज्ञानामध्ये अज्ञान रूप परिणमन आहे, जे काही मिथ्या मान्यता आहेत, त्या सुद्धा संपण्यासाठी यथार्थ ज्ञान आवश्यक आहे. आणि ते होणार कधी? जेव्हा वस्तुव्यवस्था समजणार त्यावेळेस. म्हणून सांगतायत की हे जाणून घ्या की पहिल्यांदा गुणांचं स्वरूप काय आहे आणि त्यांचं कार्य कुठं चालतं, ते कार्यक्षेत्र काय आहे. प्रत्येक गुणाचं कार्यक्षेत्र त्याच्या त्याच्या स्वतःच्या मध्येच आहे, परामध्ये नाही. छडालामध्ये 4थ्या ढालीतलं 7वा दोहामध्ये सांगितलंय, धन समाज गज बाज राज तो काज न आवे, ज्ञान आप रूप भय स्थिर अचल रहावे, तास ज्ञान को कारण स्वपर विवेक बखानो, कोटि उपाय बनाय भव्यता को रानो. काय सांगायले? म्हणजे हे कशासाठी सांगतायत? मागं सांगितलं ना, कितीही वैभव मिळालं तरी सुद्धा ते वैभव त्याच्याने तुम्ही महान नाहीये, त्याच्याने तुम्ही श्रीमंत नाहीये. मग ते वैभव सांगतायत. धन, समाज, गज म्हणजे काय? हत्ती, बाज म्हणजे घोडे, राज म्हणजे राज्य, तो काज न आवे हे काही कार्यकारी नाही. ज्ञान आप रूप भये, जेव्हा आत्म्याचं ज्ञान प्राप्त झालं, स्थिर अचल राहावे, त्यावेळेस ते ज्ञान अचल राहील. तास ज्ञान को कारण स्वपर विवेक बखानो, त्या ज्ञानाचं कारण कोण आहे? म्हणजे भेद विज्ञानाचं कारण कोण आहे? स्वपराचा विवेक म्हणजे भेद, स्वपराचं ज्ञान. कोटी उपाय बनाय भव्यता को उरानो, हे भव्य जीवांनो अनेक उपाय करा, अनेक वेळा करा, पण करा हेच, कारण ह्याच्याशिवाय अन्य उपाय नाही. आणि त्या कोटी उपायांच्या द्वारे सुद्धा हे जीवा तू त्याला धारण कर. कोणाला? स्वपर विवेकाला म्हणजे भेद विज्ञानाला, अन्यथा तू तरू शकणार नाहीस. धन, समाज, हत्ती, घोडे, राज्य ही तर क्षणभराची अवस्था आहे, कुतूहलाची विभाव पर्याय आहे. मग ते आपल्या उपयोगी आहेत का? आपले तर ज्ञान स्वरूप आहे, त्यातच स्थिर राहिले पाहिजे. स्वपरभेद विज्ञानाशिवाय या खऱ्या वैभवाची ओळख होत नाही. कोट्यावधी उपाय करावे लागले तरी चालेल, परंतु या ज्ञानादी अनंत गुणांच्या वैभवाला हृदयात धारण केले तरच परामध्ये भटकण्याचे, परामध्ये आनंद शोधण्याचे सहजच थांबते. म्हणजे तुम्ही बाहेर भटकंती का चालू आहे तुमची? कारण याचा निर्णय नाही की मी स्वतंत्र आहे आणि मी माझ्या वैभवांनी संपन्न आहे, मला त्याच्यासाठी पराची आवश्यकता नाही, याचं अज्ञान आहे म्हणून बाहेर भटकंती आहे. आणि मध्ये सांगितलं ना म्हणून की तुम्ही आज करा, उद्या किरा, अनंत काळाने करा, उपाय तर हाच आहे. काय म्हणले? जसं मरीशीच्या जीवानी आताच मी तीर्थंकर झालो असा भाव त्याला प्रगट झाला होता ना, म्हणजे अशा मिथ्या मान्यतेमध्ये होता तो. आणि मग
तिथं तर तीर्थंकर झाला नाही, तो नव्हता, पण मान्यतेने काय केलं, तशा रूपाने परिणमन केलं आणि पूर्ण धर्मापासून भ्रष्ट झाला आणि अनेक भावामध्ये दुर्गतीला गेला. पण शेवटी कुठे यावं लागलं, पुन्हा त्याला सगळं चक्र पूर्ण करून पुन्हा इथंच यावं लागलं. आदिनाथ भगवान जे त्यांनी जो काही मार्ग सांगितला ना, त्याच्यापासून दूर गेला पहिल्यांदा मरीची अवस्थेमध्ये. ते 23 तीर्थंकरांचा काळ गेला, तोपर्यंत दूर राहिला. मग मला म्हणायचंय, असंच आपण सुद्धा अनेक काळपर्यंत भटकंती केली तरी शेवटी तुम्हाला इथे यावं लागणार आहे. कितीही भटका, कितीही अनेक उपाय करा, त्यासाठी दूर जावा, किती अन्य तप उपवास काय नावावर त्याच्या नावावर सगळं करा, पण सगळं करून सुद्धा तुम्हाला जर ही विद्या नसेल, हे वेद विज्ञान नसेल, तर ते सगळं शून्य आहे. आणि ज्याला ही कला कळाली तर तो जीव नियमाने त्याच क्षणी मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो. म्हणून आपलं काय कर्तव्य आता, स्वपराचं भेद जाणणे, आणि त्याच्यासाठी आपण हे सगळं गुणांचं वर्णन सुद्धा शिकतोय. या गुणांची गुणवत्ता पण केवढी आहे, एका गुणाचे वर्णन अन्य कोणत्याही गुणांच्या द्वारे करता येत नाही. ज्ञान गुण केवढा असतो सांगा भाऊ, केवढा असतो ज्ञान गुण? शरीर प्रमाण. ज्ञान गुण आणि शरीराचा संबंध नाही, ज्ञान गुण जीवाचा. तेच ना, आपल्या शरीरामध्ये जेवढे आत्मप्रदेश आहेत शरीर प्रमाण, तेवढ्यामध्ये प्रत्येक म्हणायचं प्रदेशावर. ज्ञान आत्मप्रमाण, आदा ज्ञान प्रमाण, ज्ञानम नेय प्रमाण, ज्ञान नेय प्रमाण असतं असं सांगितलंय तिथं. पण त्यांना म्हणायचे की एका गुणाचं विश्लेषण तो स्वतःच सांगू शकेल, अन्य गुणांच्या द्वारे नाही सांगता येणार. ज्ञान गुण केवढा, आनंद गुण केवढा, कसा, हे सगळं त्याचं त्याच्यामध्येच आहे. ते अन्य गुणांना विश्लेषण करू शकत नाहीत. स्वपरभेद, या गुणांची गुणवत्ता पण केवढी आहे, एका गुणाचे वर्णन अन्य कोणत्याही गुणांच्या द्वारे करता येत नाही. असे सर्व गुण अनुपम आहेत. म्हणजेच मी अनुपम गुणवाला जीव आहे, हे लक्षात आल्यावर मी चंद्रमुखी आहे, माझे डोळे हरिणासारखे माशासारखे आहेत, म्हणून मी हरिणाक्षी मीनाक्षी आहे, मी गव्हाळ वर्णाची आहे, प्रवाळासारखे लाल रंगाचे ओठ आहेत, बृहस्पती समान बुद्धिमान आहे, इत्यादी अनेक बाह्य क्षणवर्ती उपमेमध्ये स्वतःची प्रतिष्ठा मानून अहंभाव करण्याचे सहजच संपते व उपमातीत अवर्णनीय ज्ञान स्वभावातच शांती आहे हे समजते. म्हणून शरीरावरून माझी ओळख नाहीये, तर माझे गुण माझ्यामध्ये स्वतंत्र आहे, त्याला मी जाणलं तर माझं वैभव मला समजणार. म्हणून स्वतःच्या अनुपम गुणवाल्या जीवाला जाणा. हो, जाणा. अनुपम स्वरूपोऽहम् अनंत गुण वैभव स्वरूपोऽहम् स्वतंत्र स्वरूपोऽहम्. ओ